8 वर्ष आंदोलन करून सुद्धा उल्हास नदी ही प्रदूषितच आहे। कर्तव्यशून्य केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात या प्रकरणी माजी नगरसेवक आक्रमक झालेले आहेत। दिवसभर पाण्यात उभं राहून त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे। स्वतःचं मुंडन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। या उल्हास नदी ही प्रदूषण मुक्त व्हावी, या उल्हास नदीचे सांडपाण्याचे केमिकलचे जे नाले आहेत हे बंद व्हावेत, ही जी विषारी जलपर्णी ही नष्ट करावी व जो मोने बंधारा आहे त्याच्या पुढे एक बंधारा बांधावा। तसेच जो मागेच एक ठराव झाला होता की उल्हास नदीचे पाणी हे मराठवाड्याला म्हणजे अतिरिक्त पाणी पावसाचं मराठवाड्याला देण्यात आलं, त्या सर्वांचा निषेध म्हणून आजपासून आमचं या उल्हास नदीपात्रात हे बेमुदत आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन करायचे म्हणजे इथे जातपात धर्मपंथ पक्षाच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन आम्ही विविध पक्षाचे आणि सामाजिक कार्यकर्ते फक्त नदी बचाव आंदोलनासाठी गेल्या 8 वर्ष हा संघर्ष सुरू आहे। आणि अजूनही प्रशासन किंवा शासन ठोस निर्णय घेऊन की नदी स्वच्छ होते आहे किंवा नदी स्वच्छ होण्याच्या स्टेपमध्ये असं कोणतंही वातावरण ह्या ठिकाणी नाही आहे। आणि म्हणून आम्ही या प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज मुंडन आंदोलन करून या ठिकाणी नितीन निकम यांनी तर मुंडन केलं आहे, मीही करणार आहे। आणि हे सगळं मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासनाला जाग यावी म्हणून हे आंदोलन आहे।